राधे राधे. मी डॉक्टर स्नेहल. तुम्हालाही सतत मान दुखणे किंवा खांदा जड पडणे, हातांना मुंग्या येणे अशी काही लक्षणं दिसत आहेत का? मग सावधान, याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. हे सर्वायकल स्पॉन्डोलिसिसचं एक लक्षण असू शकतं. आणि हो, यामध्ये घाबरून जायचं काहीही कारण नाहीये. सर्वायकल स्पॉन्डोलिसिस म्हणजे काय हे मी तुम्हाला अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर सर्वायकल स्पॉन्डोलिसिस म्हणजे आपल्या मणक्यांची झालेली झीज. या स्पाईनचं म्हणजेच मणक्यांचं जे स्ट्रक्चर असतं ते एकदम बांबूसारखं किंवा विटांसारखं असतं, म्हणजेच एकमेकांवरती एक. आता या दोन मणक्यांमध्ये जी खाली स्पेस असते तिथे एक छोटीशी गादी असते आणि या गादीमधनं अनेक नसा बाहेर पडतात. आता या दोन मणक्यांच्या मध्ये असणारी गादी जर त्या दोन मणक्यांच्या मध्ये दाबली गेली किंवा तिथून बाहेर पडणाऱ्या नसा तिथे दाबले गेल्या, हे मणके एकमेकांवरती घासले जातात आणि तिथे गॅप निर्माण होतो किंवा तिथला गॅप कमी होतो. आता तुम्ही म्हणाल की असं का होतं, तर पूर्वी हा आजार वयस्कर लोकांमध्ये दिसून यायचा, परंतु आता मोबाईलचा तासनतास वापर, लॅपटॉपवरती चुकीच्या पद्धतीनं बसणं आणि व्यायामाचा अभाव या सर्व कारणांमुळे हा आजार होऊ शकतो. आणि हल्ली अगदी 20 ते 30 वर्षांच्या तरुणांमध्ये देखील या आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे. याची काही मुख्य लक्षणं म्हणजे मानेमध्ये तीव्र कडकपणा आणि वेदना जाणवणे, या वेदना खांद्यापासून बोटांपर्यंत जाणवणे, हातांना मुंग्या येणं किंवा हात सुन्न पडणं आणि काही जणांना यामध्ये चक्कर देखील येते. ही सर्व लक्षणं यामध्ये दिसून येतात. घाबरू नका, यावरती वेळीच उपाय आपल्याला करता येतो. यामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बसताना पाठीचा कणा नेहमी ताठ ठेवा. आता यामध्ये तात्पुरते पेन किलर्स घेऊन कुठलाही फायदा तुम्हाला होणार नाहीये. या पेन किलर्समुळे तुमचं जे दुखणं आहे ते पूर्णपणे बरं न होता तुम्हाला दुसऱ्या काही व्याधी चालू होऊ शकतात. मग यामध्ये तुम्ही होमिओपॅथिक औषधं किंवा छान फिजिओथेरपीची ट्रीटमेंट देखील घेऊ शकता. आणि हो, यातली बोनस टिप म्हणजे तुम्हाला तुमचे व्हिटॅमिन B12 ची लेवल ही मेंटेन ठेवायची आहे, कारण व्हिटॅमिन B12 हे नसांच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं व्हिटॅमिन आहे. आणि सोबत सर्वायकल पिलोचा उपयोग तुम्ही करू शकता.